मुमरा शहर के एवीके कंपाउंड में बनी अवैध 17 बिल्डिंग पर तोड़क कार्रवाई करने गई थाने अनधिकृत दस्ते के खिलाफ यहां के सैकड़ों नागरिकों ने धरना प्रदर्शन दिया। इस आंदोलन में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष का भी सहयोग रहा। इस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तो गायसमुद्रे साहब ने भी थाने महानगर पालिका तथा पुलिस प्रशासन का विरोध किया है। इस घटना से आज दिन भर मुमरा कौसा परिसर में तनाव भरा वातावरण रहा। इस विषय में मिली जानकारी के अनुसार मुमरा कौसा परिसर के प्रसिद्ध दोस्ती कंपाउंड के पीछे एवीके कंपाउंड के 5.5 एकड़ जमीन पर 17 अवैध बिल्डिंग के खिलाफ सुभद्रा टकले नामक महिला ने मुंबई हाईकोर्ट में याचिका दायर की थी, जिसके आधार पर माननीय उच्च न्यायालय ने ठाणे महानगर पालिका को इन अवैध इमारतों पर तोड़क कार्रवाई करने के आदेश दिए थे। जिसके अनुसार सोमवार के दिन भारी दल बल के साथ टीएमसी का दस्ता मुमरा में अवैध इमारतों को तोड़ने पहुंचा, लेकिन इस कार्रवाई के खिलाफ यहां के सैकड़ों नागरिकों ने टीएमसी का तथा पुलिस प्रशासन का जमकर विरोध किया। उसके खिलाफ नारेबाजी की गई। इस मामले में नरसिंह गायसमुद्रे ने भी अपना विरोध जताया है और इनके पुनर्वासन का और इनको न्याय दिलाने का आश्वासन दिया है। इस मौके पर पार्टी के पदाधिकारी नाना गायसमुद्रे, हरीश शिंगले, असलम इकबाल उर्फ अरबाज खान, रवि क्षीरसागर, सुरेश पाल इत्यादि का आंदोलन में सहभाग रहा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तो गायसमुद्रे आज या दोस्ती बिल्डिंगच्या पाठीमागे मुमरा विके कंपाऊंड ह्या ठिकाणी जे महानगरपालिकेची कारवाई आहे ती ह्या ठिकाणी चालू आहे। त्यांना हायकोर्टाचा आदेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु कोर्टानं त्याच्यामध्ये आदेशमध्ये अशा पद्धतीचं दिलं होतं की ज्या ज्या अधिकाऱ्याने ह्याच्यामध्ये संबंधित पैसे खाल्लेत त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्यामध्ये असं झालं की आता अधिकारी वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणची कारवाई चालू केलेली आहे आणि जी अधिकारी संबंधित याच्यामध्ये असतील किंवा मग ते पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिकेचे असतील किंवा प्रभाग समितीचे असतील, जेवढे बी अधिकारी असतील याच्यामध्ये संबंधित आता 7-8 माळ्याच्या बिल्डिंग बनवूस्तोवर ही लोक काय करत होते, मग यांनी कुणी पैसे घेतले, किती पैसे घेतले, सर्वात पहिली यांची चौकशी होऊन यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। कारण का सामान्य गोरगरीब जनतेनं आपली पुंजी 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये ह्या ठिकाणी जमा करून या ठिकाणी घरं घेतले आणि त्या घरं घेऊन या ठिकाणी पूर्णपणे बिल्डिंग तयार झाल्याच्या नंतर या टीएमसीने ह्या ठिकाणची कारवाई चालू केलेली आहे। आज कम से कम 9वा दिवस आहे। 9व्या दिवसामध्ये आज लगातार कारवाई चालू आहे। ही कारवाई जी आहे ती महानगरपालिकेची तात्काळ थांबावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आज आंदोलन झालं। त्यांच्यावर कारवाई करणं सर्वात पहिलं अत्यंत गरजेचं आहे, कारण का ही जर कारवाईच्या ज्या वेळेला बिल्डिंग बनत होत्या मग तुम्ही त्यावेळेला काय झोपले होते का, त्यावेळेला तुम्ही जागे नव्हते का, त्यावेळेला ह्या बिल्डिंगी बनल्या तर कुणी त्याच्यामध्ये पैसे घेतले, कोण अधिकारी आहे त्याच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सस्पेंड तात्काळ करावे आणि त्यांच्यावर कारवाई चौकशी लावावी अशा पद्धतीची आम्ही कोर्टाला मागणी करतो। कोर्टाचा कोणीच अवमान करत नाही, परंतु कोर्टापर्यंत ह्याची माहिती गेलेली नाही, त्यामुळे कोर्टाने अशा पद्धतीची ऑर्डर दिलेली। या ठिकाणी जो राहणारा वर्ग आहे एकदम गरीब दर्जाचा वर्ग आहे आणि ती कुठून तरी आपला रोजीरोजगार चालून कसा तरी आपला उदरनिर्वाह करून या ठिकाणी घरं 10, 15, 20 लाखामध्ये अशा प्रकारे घेतलेत आणि त्या ठिकाणी फसून गेलेले आहेत। अशा पद्धतीची या ठिकाणची परिस्थिती आहे आणि ही जी अधिकारी आहेत ती टीएमसीचे असो किंवा पोलीस अधिकारी असो की जे कोणी असो संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा पद्धतीची चौकशी करून मागणी आहे की जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। आणि अशा प्रकारे की पावसाळ्याचा जो दिवस आहे की एखादा म्हणजे नगर रचनाचं जे जार आहे
नगर रचनेच्या जर 4 महिने कारवाई कुठलीच होत नाही की ती पिंजऱ्याला देखील एखाद्या याचा आपला पक्षीचा पिंजरा असेल का रायताचा पिंजरा असेल त्याला देखील कारवाई करत नाही, परंतु या ठिकाणची 7-7 माळ्याच्या बिल्डिंगी करून लोकांना बेघर करण्याचं कटकारस्थान चालू आहे, ती तत्काळ थांबव अशा पद्धतीची मागणी. अन्यथा ह्या ठिकाणी ही थोडं आंदोलन झालंय, ह्याच्यानंतर पूर्ण तीव्र आंदोलन होईल आणि ह्याला सर्व सिरी जबाबदार महानगरपालिका आणि प्रशासन सर्व राहील. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.